नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जोडलेला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. स्क्रीन शकता एकंदरीत महत्त्वाची अपडेट आहे. कांदा घोटाळ्याची न्यायालयाने घेतली दखल, सुनावणी सुरुवात. 5,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप. देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक घाला घालणाऱ्या नाफेड प्रोड्युसर कंपन्या आणि कांदा खरेदीदारावर 5,000 कोटीचा कांदा साठवणूक घोटाळ्यावर याचिकेत मुंबई उच्च न्यायालयामध्ये दखल घेऊन सुनावणी सुरुवात केली आहे. पिंपळगाव बसवंत येथील विश्वास माधवराव मोरे यांनी दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर सुनावणीच्या सुरुवातीला केली आहे. पुढील सुनावणी 25 जुलै 2025 रोजी निश्चित करण्यात आली असून केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानावर कोट्यवधी रुपयाचा अपहार झाल्याचा आरोपपत्र याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर सादर केले आहे. एफपीसी, नाफेड, एनसीएफ आणि कांदा व्यापाऱ्यांच्या संघटनांनी एकंदरीतच या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र नाफेड व एनसीएफ मार्फत होणारी कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून घोटाळे करणाऱ्यांसाठी आहे. गुपचूप सुरू असलेल्या कांदा खरेदी तातडीने बंद करावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालय, नाफेड आणि एनसीएफचे चेअरमन व कार्यकारी संचालकांनी केली आहे. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. कांद्याच्या भावात वाढ होणार साहजिकच आहे, परंतु या ठिकाणी अशा प्रकारचे घोटाळे जरी झाले तर शेतकरी या ठिकाणी डबघाईस येतो आहे. शेतकरी या ठिकाणी कर्जबाजारी होतो आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं रुपयाचं नुकसान या नाफेड आणि एनसीएफच्या घोटाळेकर्त्यांनी केलेलं आहे. जे काही महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात जे तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातात. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत ते थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करावं सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओ, तोपर्यंत ते थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया पुढील तोपर्यंत ते थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.